पोहोचले आता पंचवटीला. आरती किती वाजता होते? सी वाईब चेक करा. गोदावरी नदीच्या किनारे बसून सगळेजण किती एन्जॉय करताय. सगळे इथे बसून आरती बघता. गाईस तर फायनली इथे ना गोदा आरती झालेली आहे आणि खरंच खूप छान होती गोदा आरती. आल्यानंतर आहे ना माइंड आहे ना एकदम फ्रेश होऊन जातं. लाईक कसं असतं माहिती का, एक मेडिटेशन टाईप आहे. मित्रांनो, कशी तुम्ही सर्व, होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस जसं तुम्ही बघितलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये की मी आला होता नाशिकला एका माझ्या फिल्मच्या शूटसाठी, ज्याच्यात माझा काही रोल होता. तर आता माझा तो शूट वगैरे झालेला आहे आणि तो मंडेला झाला. आज सॅटर्डे. बाकी या 4 दिवसांमध्ये मी काही ब्लॉग तर बनवला नाही, बिकॉज मी तिथेच होता ना. आज कसं मी जात नाही तिथे, आज आणि उद्या. सो आज आणि उद्या मी मस्त फिरेल आणि तुम्हालाही दाखवेल. एनिवेज सकाळी आता नाश्ता करतोय. आता किती वाजता आहे? 11 वाजता आहे सकाळचे. तर आता नाश्ता करतोय आणि नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले आहे पार्थने. तर आता 12:30 होत आहे आणि पार्थ चाललाय परत कॉलेजला आणि घरात मी एकटा आहे आज. म्हणजे आज काय, जेव्हा तो कॉलेजला जातो मी घरात एकटाच असतो. मी शूटवरून येतो ना, मी गाईस झोपायला रात्री तिकडे असतो शूटला आणि ना इथे येतो मी सकाळी आंघोळीला आणि परत संध्याकाळी जातो. आणि मग आता ब्लॉग वगैरे एडिट करेल माझा आज जो टाकायचा आहे तो. आणि पार्थ ऐक, आज आपल्याला आहे ना इकडे थोडं उजेडात आहे, उजेडणी दिसत आहे. आज आपल्याला गंगा आरती बघायला जायचं आहे संध्याकाळी. नक्की जाऊ. पण आज तू काल पण बोललेला आपण जाऊ, पण कोणतरी झोपलं होतं. काय झोपलं होतं? 6:30-7 पर्यंत. चल रे, पण आज जायचंय. नक्की जाऊ. आज किती वाजता असते आरती? 6:30. गोदा घाट म्हणता ना? गोदा आरती, गंगा आरती. गोदा आरती. तर ते मला बघायची आहे. सो मी आज जाईल मस्त बघायला. आणि माझी आंघोळ अजून पण बाकी. बघा 12:30 होता. मी आता आंघोळ वगैरे करेल, फ्रेश वगैरे होईल आणि हा येईल 3:30-4 वाजेपर्यंत कॉलेजवरून. तर काय आता वाजता संध्याकाळचे 5:30 आणि आता आम्ही चाललेले फायनली गोदा आरती बघायला. तर मग मला कधीपासून इच्छा होती आणि सनसेट पण होतोय मस्त. म्हटलं या टायमाला निघू तर थोडं उजेडात पण बघितलं जाईल पंचवटी. समोर बघा किती मस्त सनसेट होतोय. एवढा काय असतो रे तू? नको असू, पण नको. आम्हाला जायचं पण आहे, गोदा आरती पण बघायची आहे, त्यानंतर घरी लगेच यायचं पण आहे. का तर ह्या भाऊची 7:30ला आहे ना एक डेमो लेक्चर घेऊन ठेवलेला आहे, त्याला तो लेक्चर करायचा आहे. म्हणजे हा फिरायच्या नावावर कलंक आहे. याला फिरायला आवडतच नाही. मी याला काल विचारलं, म्हटलं चल फिरायला. नाही रे म्हणे, मला आवडत नाही म्हणे, मला घरात बसायला आवडतं. तर बाई काय यार, मी तर घरात दोन महिने म्हणजे थोडा वेळ जरी राहिला ना तर मला कसं तरी होतं की म्हटलं घराच्या बाहेर कधी निघू मी. आणि भाऊ याला तर घरात बसायला आवडतं. वा, आहे का तुमच्या नजरेत पण तशी लोक? मला सांगा काही. नाही तर तुम्ही पार्थच नाव कमेंट करून सांगा. हा, आम्ही ओळखता पार्थ नावाच्या मुलाला. तर काहीच नारळ पाणी प्यायला आलेले. इथे 2 नारळ पाणी लावा. हां, इथेच प्यायचं आहे. पाण्यावाले लावा बरं चांगले. कितीचा एक? 60ला एक? नाही ना काका, कमीवाला पाहिजे. 40ला 40ला एक? खरे असंच आहे इथे. पण 100ला 2 द्या. 100ला 2 जाऊ द्या, आपण पुढे बघून घेऊ. भाव करायचं विसरायचं नाही. जिथे भाव नाही झाला ना तिकडून निघून जायचं, कारण की ऑप्शन खूप ठिकाणी असतं. आपल्याला एका ठिकाणी थांबायचं नाही. जुडिओला दाखव ना भाव कसं काय. भाव जुडिओला का? अरे ते सेल लागलेला आहे ना, सेलवाला भाव घेऊ आपण. आणि आता दुसरा नारळ पाणी कडे चाललेले. भाई 20 रुपये पण महत्वाचे. तुम्ही विचार नको करा अरे 60ला घेऊन घ्यायचा. 20 रुपये पण खूप महत्वाचे. फायनली आम्ही पोहोचलेले पंचवटीला आणि हे आहे नाशिकची पंचवटी. आता हलका फॉग, एकदम हलका फॉग बघायला भेटतो इथे. मम्मीचं 10वी वगैरे केलं होतं बिल्डिंग ते तोडलं. पोहोचले आता पंचवटीला. आरती किती वाजता होते? 7 म्हणजे अजून आम्हाला थोडा वेळ आहे, अर्धा तास तरी.
आणि आम्ही जाणार आहे कपालेश्वरला पण. कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर तिथे पण जाणार आहे आम्ही. इकडे नंदिनी आहे. अच्छा, आपण एकदा गेले होते का रे? वर चढून. हां, मला आठवत नाही आहे. इथे आहे हनुमानजी. काही काही वेळेस गाईस पावसाळ्यामध्ये एवढं पाणी होऊन जातं ना की लाईट दिसतं ना, हा लाईट इथपर्यंत लेवल होऊन जाते पाण्याची. सी वाईब चेक करा. गोदावरी नदीच्या किनारे बसून सगळेजण किती एन्जॉय करत आहे. आणि इथे आरती होणार आहे. समोर पण होते का? फक्त इकडेच होते ना. मग आपण इकडे बसू. लवकर जागा कशी फिक्स करून ठेवू आपण. नाही का? अरे पण मग खाली जाऊन असं म्हणणं माझा, खालती जाऊ आणि खालतून बघू. छान दिसेल खालतून. सियावर रामचंद्र भगवान की जय हो. आणि इथे आरतीची तयारी होते. सगळे इथे बसून आरती बघता. दुतोंडी मारुती. सुनंदा कामदायिनी गोदावरी भगवते विरागिनी पुण्य सलिते. गोदावरी भगवते विरागी पुण्य सलिते. मोक्षदायिनी माते श्रीकाली पूजेसी. लाभण्या सुख अंतरी बाहिली सुनेक मंदिराच्या इथे संपर्क बकुल चंपक कमलिनी. गौरभी साकारले तत्व आकाशातले. पुष्पवृणी वाहिले तुझ्या तटाई. सकलारिष्ट सर्व उपक्रम शांत्यर्थम पुष्प्यर्थम पुष्प्यर्थम मंगलान्यादि यशो विजय लाभादि फायनली इथे ना गोदा आरती झालेली आहे आणि खरंच खूप छान होती गोदा आरती. इथे ॲट अ टाईम एका टायमाला 2 आरती असते. हे बघा इथे एक आरती चालू आहे आणि आता अजून तिकडे एक आरती सुरू आहे. ही कोणती आरती आहे? पण गोदा आरती सेम. तिकडे पण एक आरती सुरू आहे आणि आता इथे एक आरती संपलेली आहे. सो बघा किती गर्दी जमा होते आरतीसाठी आणि खरंच खूप छान. इथे ना आल्यानंतर आहे ना माइंड आहे ना एकदम फ्रेश होऊन जातं. लाईक कसं असतं माहिती का, एक मेडिटेशन टाईप आहे. आधी ते आपल्याकडनं एक छान मेडिटेशन करून घेता, डोक्याला एकदम हलकं करता, मग त्यानंतर आरती करता. तर ते एक आहे ना खूप छान वाटते इथे आल्यानंतर. आता मी जे एन्जॉय केलेलं आहे ना गाईज, खरंच खूप छान वाईब आलेली आहे. बघा तिकडे पण खूप गर्दी आहे, इथे पण, आणि ब्रिजवर पण खूप गर्दी होती आता. तर आता आरती संपलेली, आम्ही आता चाललेले कपालेश्वर महादेवला.
पार्थ काका नारळ पाणी कितीचं आहे? 60. 100ला 2 घ्यायचे घ्या. बघ रे. माणसाचं मन चांगलं पाहिजे. पाणीवालं माणसाचं मन चांगलं पाहिजे, त्याच्यात ॲटिट्यूड खूप होता तो. नाही जा, मग आम्ही निघून आले. काहीच बघा 100ला 2 नारळ पाणी. त्याच्यात पाणी जास्त असतं, मोठं असतं म्हणून आहे ना हे एवढं महाग असतं. काय खोबरं निघतं मोठं मध्ये. खोबरं निघतं? खोबऱ्याला देऊ? घे ना तू. नको खोबरं नाही, पाणीवालं द्या. सिनेमॅटिक शॉर्ट. मोठं द्यायचं होतं ना काका नारळ पाणी. मोठं खोबरेवाले. बघा गाईस, काका गोड नाही आहे. नुसतं पाणी आहे ना, मग? त्याच्यामुळे गोड नाही. हे असं मोठं घेतलं खोबरं निघतं ते गोड राहतं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं मग आम्हाला. 50 रुपयाचं पाणी पिताय आम्ही एक चला, नारियल पाणी. चप्पल इकडेच काढ. मग कुठे काढतो? जाईल. काय गोष्ट करतो खरंच? चल काढून तर बघू काय होतं. तर हे आहे कपालेश्वर महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. वरती का खूप आहे? तर काय आता आम्ही चाललेले वरती महादेवाला भेटायला. काय रे काय झालं? बघा अशी मोठी लाईन आहे मागे, एकदम मोठी लाईन आहे. म्हणणं काय तुझं? का बरं बघितलं माझ्याकडे असं? आम्ही चाललो होतो महादेवांना भेटायला. मग बरोबर आहे ना, भेटायला चालले ना आपण. इथे आहे मेन मंदिर. तर काहीच दर्शन झालेलं आहे आमचं. मध्ये व्हिडिओ अलाउड नाही होता. तीर्थ आहे हे. तीर्थ देऊन द्या. शुद्ध झाला मी. शुद्ध झाला ना. शुद्ध झाला. इकडे कुठे जातोय? बाहेर असं जायचंय ना. असं इकडून. चल मग. तर गाईस आता आम्ही आलेले श्री स्वामीनारायण मंदिर इथे. आणि ना मला इथे कधीपासून यायचं होतं पण जमतच नाही होतं. जेव्हा बोलवणं येतं तेव्हाच येणं होतं. सो आता आम्ही आलेले पाहता मी श्री स्वामीनारायण मंदिराला. आणि तिथे गार्डन आहे का पार्थ? नाही फक्त बघायचं. तर बघायसाठी तिथे महादेव आहे आणि असंच झाड वगैरे लावलेले. समुद्र मंथन. गाईस हे बघा, हे किती सुंदर आहे भाई. श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भैया. आणि फायनली गाईस तर इथे आहे श्री स्वामीनारायण मंदिर. बघा किती सुंदर वाटतंय ना. हा इकडे मस्त एक फाउंटेन आहे. कॅमेरा त्याच्यात गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. वॉटरप्रूफ आहे आपला कॅमेरा. आणि इथून समोर मंदिर. तर गाईस हे आहे नाशिकचं श्री स्वामीनारायण मंदिर. आणि बघा किती सुंदर बनवलेलं आहे हे. वरती मस्त झुंबर आहे. आणि लाईक तुम्ही आर्किटेक्चरही बघू शकता ना गाईस, किती मस्त केलेली आहे. पण तुम्ही हे बघून घ्या आधी किती छान आहे. हे जे कोरीव काम म्हणता ना आपण, जे एकदम कोरीव काम असतं ना ते. इथे आहे हरिकृष्ण महाराज, श्रीकृष्ण भगवान आणि श्री राधिकाजी. ते मस्त बनवलेलं आहे गाईस.
कुबेरदेव, त्यानंतर ईशान देव, इथे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि शिवलिंग पण आहे खाली. कुठे? इथे बजरंगबली आहे. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. मी आता वरती होते, खालच्या फ्लोअरवर आलेले आणि इथे पण गाईस खरंच खूप खूप सुंदर आहे भाई. थांबा आता दाखवतो. हे बघा भाई, काय सही वाटतंय हे. इथे आहे श्री रामचंद्र भगवान आणि श्री सीताजी, श्री नारायण भगवान, श्री लक्ष्मीजी, आणि इथे आहे श्री विठ्ठल भगवान आणि श्री रुक्मिणीजी, श्री शंकर भगवान आणि पार्वती माता. गाईस आता आम्ही होते श्री स्वामीनारायण मंदिराला आणि इथे मोस्टली देवांचं सगळ्यांचं दर्शन केलेलं आहे आम्हाला. कसं वाटलं रे पार? हा 1 वर्षानंतर येतो, मी पहिल्यांदा येते. मला पण छान वाटलं गाईस इथे येऊन. आता इथे आम्ही थोडा वेळ बसू. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल. 1% म्हणून मी हे फक्त दे रे दा, दे रे दा रे दा रे दा रे, बंद होणार रे.